नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिम्पली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, पण असं काही नाही आहे. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन की आम्हाला परत काय यावं लागलं ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर हा व्हिडिओ आहे गावाला जाण्याच्या आधीचा. जसं की आपण गावाला जेव्हा जायची तयारी करतो तेव्हा शहरातून जेव्हा गावाला जायचं असतं तेव्हा आपण नवीन नवीन म्हणजे खरेदी करतो, काही लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करतो, काही म्हणजे शॉपिंग असते की आपली पर्सनल असते किंवा घरासाठी काही असतं किंवा जो काही कार्यक्रम असतो त्यासाठीही आपण खरेदी करतो. तसंच आम्ही गावाला जायच्या आधी एक दिवस आधी जरा खरेदीसाठी गेलो होतो. तर पहिल्यांदा मी खरेदीसाठी गेले होते ते माझ्या मम्मीने सांगितलेलं मला की तिच्यासाठी ते म्हणजे चप्पल हवी आहे. तर चप्पल घ्यायला आम्ही गेलो, परंतु मी त्याचा आता व्हिडिओ शूट नाही केलेला चप्पल घेतानाचा. परंतु कोणती चप्पल घेतली, काय घेतली ते व्हिडिओमध्ये नक्की आहे, ते एकदा बघा. नंतर आम्ही ऑर्बिटमध्ये गेलो कारण जरा ब्रावोमध्ये जायचं होतं. ते पण काम केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा एकदा घरातली तयारी म्हणजे यात्रेला गावाला जाण्याच्या आधीची तयारी वगैरे सगळं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ब्रावोमधील काम झालं आणि नंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ना समूच्या मैत्रिणीचा बड्डे होता. तर त्यासाठी तिला एक कुर्ता किंवा असा ड्रेस घ्यायचा होता. तर हा तिला अचानक एक ड्रेस दिसला आणि तिला तोच आवडला आणि तिने तोच घेतला. तो छान कलर होता. जिच्यासाठी घ्यायचा होता ती गोरी अशी आहे, त्यामुळे हा कलर तिच्यावरती छान दिसेल म्हणून जास्त काही न बघता तोच घेतला आणि तोच फायनल केला. असा होता. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. छान होता कलर, चिक्कू कलर होता आणि त्याचं कापड पण छान होतं आणि फक्त 350 रुपयाचाच होता. त्याच्यामध्ये हा पिंक कलर होता, पण पिंक कलरपेक्षा तो चिक्कू कलर छान वाटत होता. त्यामुळे जास्त अजून नाही बघता आम्ही तोच घेतला आणि निघालो, कारण घरी जायला आम्हाला उशीर होत होता. त्यामुळे हा आवडला आणि आम्ही निघालो. कसा वाटतोय बघा, छान वाटतोय ना? तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोच एक बघितला आणि तोच फायनल केला आणि मग आम्ही निघालो. नंतर आठवलं की मम्मीने मला जरा घरातल्या वस्तूंसाठी असं किचनमधल्या वस्तू सांगितल्या होत्या. तर त्या 1-2 बघितल्या. उशीर तर झाला होता, पण पटपट आम्ही बघितलं. तर त्याच्यासाठी एक उलातनं घ्यायचं होतं, एक पळी घ्यायची होती आणि छोटे चमचे घ्यायचे होते. आता उलातनं काय असतं, हे उलातनं त्याला तुमच्याकडे काय म्हणतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर त्याला उलातनं म्हणतो, काही त्याला उलतानं असं पण म्हणतात. तर त्यांनी एक मोठं दाखवलं होतं, एक छोटं दाखवलं होतं. तर मोठ्यापेक्षा छोटं छान होतं की ते म्हणजे हातात वगैरे बसून पटपट आपण करू शकतो तसं होतं. मग आम्ही छोटं एक घेतलं, एक पळी घेतली आणि छोटे चमचे घेतले. आणि मी कोणते म्हणजे भांड्याच्या दुकानातून कधीही वस्तू घेत असेल आणि तर त्याच्यावरती त्यांच्याकडूनच नाव टाकून घेते. त्यामुळे आम्ही पळी पण बघितल्या आणि समू तिच्यासाठी टिफिन पण बघत होती. अजून काही वस्तू बघत होते, पण नंतर आम्ही जास्त नाही बघत बसलो कारण आम्हाला घरी यायला पण उशीर होता. कारण घरी येऊन आम्हाला पुन्हा आवरायचं सुद्धा होतं, कारण उद्या सकाळी जायचं होतं. गावाला जायची ओढ काही वेगळीच असते. त्यामुळे असा मनात असा आनंद होता, घाई होती, गडबड होती आणि तयारी. मग त्यांच्याकडूनच मी नाव लिहून घेतलं भांड्यांवरती आणि आम्ही निघालो. नंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही एक वडापाव खाल्ला. दोघींमध्ये शेअरिंगच केली. परत विचार करावा लागेल. मी तुम्हाला म्हटलं होतं ना व्हिडिओमध्ये दाखवते मम्मीसाठी कोणती चप्पल घेतली ती ही चप्पल होती. कशी वाटते? छान होती चप्पल, मला आवडली, मम्मीला पण आवडेल. आणि हा बघा आमचा पसारा. गावाला जायच्या आधी सगळ्यांच्या घरी हीच अवस्था असते, तशीच आमच्याही घरी होती. आम्ही प्रत्येक ड्रेस घालून पण बघत होतो की व्यवस्थित बसतोय का, फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे का, त्यानुसार आम्ही घेणार होतो. नंतर हे छोटे घरी घालायला किंवा असं बॅग भरतानाचं माझं छोटे क्लिप्स आहेत. पसारा खूप पडलेला होता आणि ह्या बॅगा तयार झाल्या होत्या. इथे गौरीची आणि माझीच फक्त बॅग होती आणि परी आमच्या बॅगा
गाडीत ठेवण्यासाठी चितेची तयारी चालू होती. ती ठेवत होती गाडीत, म्हणजे मदत करत होती दादाला गाडीमध्ये बॅगा ठेवण्यासाठी. कारण तिची गडबड बघा, तिच्या गडबडीवरूनच तुम्हाला समजत असेल तिला गावाला जायची किती आतुरता, ओढ लागलेली आहे ते. आणि हा आमचा दादा, जो की नेहमी गावाला जाण्यासाठी तयार असतो. मला शूज घालून दे म्हणत होता. आता बघा हा व्हिडिओ. तिकडे बघ की, बघ काय कुठे चाललाय? गावाला. नको जाऊ. दादा. बापू. अरे हे खाऊन जा. नको मला इथं बसा. ए सोनू. नाही देणार. तुला गावाला जायचं ना, तुला मोबाईल कशाला बघायचा? तेच की बाळा. नेट बीट काय नाहीये. डोळे खराब होतात ना? डोळे खराब होतात ना? बरं तुला गावाला गेलं काय काय घ्यायचं? सांग पटपट. हां वन. काय घ्यायचं? काय घ्यायचंय? लेझर लाईट. लेझर लाईट. सेकंड. थर्ड. फोर्थ. बबल गन. बबल गन. फिफ्थ. फिफ्थ. सुपर बाईक. खरं का? नको येऊ. केदार. हा बघ. गावाला जायचं गावाला. कसं? हां. म्हण ना. नको मला ऊन लागते. गावाला जायचं कसं म्हणते? गावाला कसं म्हणते? कोण आहे गावाला? बाबा. अजून? ओम काका. अजून? पप्पा ओम काका पण आहे. ईशात पण आहे. नेहा दीदी. पिऊ दादा. जय दादा. शंभू. शंभू नाही? आणि ईशा दीदी? तुला आवडतं का गावाला? नाही आवडत ना? नंतर आंटी हंबा आहे का गावाला? अजून काय? म्हशी? दूध काढायला जाणार का? तू झोप आता, मग तुला उठवतो आम्ही. डोंगर आला की उठवतो. चालेल का? इथून पुढचा व्हिडिओ हा फास्ट व्हिडिओ आहे. पण कात्रजपर्यंत, म्हणजे कात्रजचा बोगदा आपला ओलांडीपर्यंत ट्रॅफिक नव्हतं. त्यामुळे आम्हाला वाटलं पुढेही ट्रॅफिक नसेल. परंतु जे पुढे ट्रॅफिक होतं शिंदेवाडीपाशी भयंकर ट्रॅफिक होतं. जर कोणी पुणे मुंबई हायवेवरून शनिवार रविवार जाणारं असेल तर त्याला समजत असेल की काय लेवलचं ते ट्रॅफिक होतं. ऊन पण खूप लागत होतं. गावाला इलेक्शन होतं. आम्हाला इलेक्शनसाठी पण पोचायचं होतं 6-5:30च्या आधी. परंतु तेही आम्हाला पोचता येत नव्हतं कारण खूप ट्रॅफिक होतं. ऊन पण खूप लागत होतं आणि थोडंसुद्धा पुढं गाड्या सरकत नव्हत्या. एवढं लेवलचं ते ट्रॅफिक होतं. मग नंतर आम्ही ठरवलं की आपण रिटर्न जाऊया. 1-2 तासानं पुन्हा जरा ट्रॅफिक नॉर्मल झालं की आपण जाऊयात, कारण गावाला तर जायचंच होतं. मग मी म्हटलं, दादाला म्हटलं की आपण घरी जाण्यापेक्षा इथं नऱ्यामध्ये जो दादा राहतो त्याच्या घरी जाऊयात आणि तिथं थोडा वेळ थांबूयात आणि तिथून पुढे जाऊयात, ज्यामुळे आपला वेळ पण वाचेल आणि आपण गावाला पण लवकर जाऊ शकतो. पण त्याच्या आधी आम्हाला भूक लागली होती, कारण घरातून आम्ही पटपट आवरलं होतं आणि घरातून निघालो होतं, कारण गावाला जायचं होतं, इलेक्शन होतं. त्यामुळे वोटिंगसाठी पण आम्हाला पोचायचं होतं. त्यामुळे आम्ही काही न खाता किंवा निघालो आम्ही आणि मग सगळा हा गोंधळ झाला. बाय. मग आम्ही दादाच्या घरून निघालो. म्हणजे पहिल्यांदा आम्ही मॅपवरती चेक केलं तर रेड पट्टा जो दिसत होता शिंदेवाडीपाशी आणि खंडाळा घाटामध्ये तो खूप कमी झाला होता. खूप कमी म्हणजे खूपच कमी झाला होता. त्यामुळे दादा बोलला की आम्हाला पटपट आवरा, आपण निघूयात म्हणून. हे स्वामीनारायण मंदिर मधील सूर्य मावळतानाचं दृश्य तुमच्यासाठी. त्यानंतर मग आम्हाला पुढे काहीच ट्रॅफिक लागलं नाही. त्यामुळे आणि ऊन पण खूप कमी झालं होतं. त्यामुळे प्रवास करायला खूप बरं वाटत होतं. पोटात पण भर गेली होती. त्यामुळे मग नंतर आम्ही
जवळजवळ 1 ते 1.5 तासामध्येच आम्ही सातारला पोचलो. नंतर आम्ही विचार म्हणजे असं मनात करत होतो की आम्हाला जायला भेटेल का. पण स्वामींचं पण गाणं लागलं आणि समोर स्वामीही दिसले. त्यामुळे आम्ही मग निवांत असं निश्चिंत मनाने निघालो. त्यामुळे आम्हाला पुढे काहीच ट्रॅफिक पण नाही लागलं आणि आम्ही लवकर पण पोचलो. पण तो आम्हाला वोटिंग नाही भेटलं, कारण तेव्हा आम्ही निघू शकत नव्हतो घरातून. आणि जरी घरातून निघालो असतो तरी पण आम्हाला नसतंच मिळालं वोटिंग. त्यामुळे आम्ही विषय तो सोडला आणि थोड्या वेळाने किमान यात्रेसाठी किंवा गावाला हे होण्यासाठी आम्हाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही निघालो. 1-1.5 तासामध्येच आम्ही सातारमध्ये पोचलो होतो. आणि मावळतानाचा सूर्य छान वाटत होतं प्रवास करताना. नंतर आम्ही पोचलो आपल्या राजधानी सातारामध्ये. असं निवांत म्हणजे असं उशिरा निघालं असेल किंवा कमी ट्रॅफिक असेल, ऊन वगैरे कमी असेल तर प्रवास करताना काहीच वाटत नाही. कारण आता पुणे सातारा अंतर खूप कमी झालेलं आहे. त्या मानाने आम्ही आपली राजधानी सातारा, जेव्हा राजधानी सातारामध्ये आलो तेव्हा असं मनाला इतकं छान वाटलं आणि बरं वाटलं की आपण पोहोचलो. गावी पोहोचल्यानंतरचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेन. हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आम्ही गावी गेल्यावर काय मज्जा केली ते तुम्हाला बघता येईल. तर नेक्स्ट पार्ट 2 मी लगेच अपलोड करणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे स्टे ट्यून. थँक्यू.